प्रेक्षको नमस्कार. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. गीतेमध्ये सांगितलेल्या या श्लोकामध्ये आपला जो आत्मा असतो तो अजरामर आहे. कुठल्याही शस्त्राचा किंवा जल, अग्नी, वायू याचा कुठाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही असं सांगितलेलं आहे. परंतु या आत्म्याला जेव्हा शरीररूपी कोंदण प्राप्त होतं, म्हणजेच माणसाचा जन्म प्राप्त होतो, तेव्हा मात्र या शरीराची आपल्याला अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे. जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रानंतर तोच चंद्र पुन्हा कलेकलेने ऱ्हास पावतो, त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीराचं असतं. तारुण्यापर्यंत किंवा प्रौढावस्थेपर्यंत आपण अधिकाधिक सुंदर दिसतो, परंतु ते सौंदर्य हळूहळू म्हातारपणाकडे जेव्हा झुकतं तेव्हा कमी होत जातं. आजकाल आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान हे इतकं ॲडव्हान्स झालं आहे, इतकं आधुनिक झालं आहे की हे तारुण्य काही अंशी आपल्याला टिकवता येतं किंवा त्याचं जतनही करता येतं. परंतु त्याचे काहीतरी फायदे किंवा तोटे देखील असतात. प्लास्टिक सर्जरी हा त्याच्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे, जेणेकरून आपलं तारुण्य आपण काही क्षणापुरतं का होईना अबाधित ठेवू शकतो. परंतु या प्लास्टिक सर्जरीचे काय काय फायदे आहेत किंवा त्याच्या काय काय मर्यादा आहेत, या मात्र या विज्ञानामागच्या आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर पराग सहस्त्रबुद्धे यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर पराग सहस्त्रबुद्धे हे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुणे इथे कार्यरत आहेत प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून. विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम ते गेली अनेक वर्ष करत आहेत आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स यांचे ते अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. नॅशनल लेव्हलवर सुद्धा त्यांनी सचिवपद भूषवलेलं आहे आणि अनेक पद्धतीचं कार्य, पेपर प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे. अनेकांना ते मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा प्लास्टिक सर्जरी आणि त्याचे फायदे किंवा त्याच्या मर्यादा या आपण त्यांच्याशीच गप्पा मारून आज जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय हे आम्हाला समजावून सांगा. प्लास्टिक सर्जरी या शब्दाचा उगम प्लास्टिकॉस अशा एका ग्रीक शब्दापासून झालेला आहे. बरं. त्याचा अर्थ असा आहे की समथिंग दॅट कॅन बी मोल्डेड, म्हणजे ज्याला आपण आकार देऊ शकतो किंवा ज्याचं आपण घटन करू शकतो. म्हणजे जसं कुंभार एखाद्या भांड्याचं घटन करतो, त्याला एक विशिष्ट आकार देऊ शकतो तो त्याच्या हाताने, तशाच पद्धतीची प्लास्टिक सर्जरी आहे की आम्ही शरीरातल्या सर्व अवयवांना त्याच्यावरती आपण म्हणजे त्याचं सौंदर्य अजून वाढवण्याकरता आपण त्याला आकार देऊ शकतो. आता प्लास्टिक सर्जरीमध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या शाखा आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणू, म्हणजे जिथं काही बिघडलेलं आहे तिथं परत घडवणे हा एक भाग झाला त्यातला. किंवा दुसरा भाग म्हणजे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया, म्हणजे सगळं ठीकठाक आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला अजून म्हणजे आपलं आता नाक चांगलं आहे, डोळे चांगले आहेत, पण त्याचं सौंदर्य अजून वाढवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे करण्यात येतं याला आपण कॉस्मेटिक सर्जरी किंवा ॲस्थेटिक सर्जरी ह्या नावाने ते प्रचलित आहे. पण मग प्लास्टिक सर्जरी म्हणजे खरंच प्लास्टिकचा वापर केला जातो? ते आता प्लास्टिक सर्जरी हा प्लास्टिक कॉस या शब्दापासून आलेला असल्याकारणानं प्लास्टिक सर्जरी हा शब्द प्रचलित झाला, पण त्याच्यामध्ये कुठेही आपण प्लास्टिकचा वापर असं करत नाही. हां, पण मी आवर्जून सांगेन की प्लास्टिकचा जरी वापर करत नसलो तरी आपण ऐकलं असेल की सिलिकॉन हे अनेक प्रकारचे सिलिकॉनचे इम्प्लांट्स येतात, म्हणजे सिलिकॉनचे गालावरचे इम्प्लांट्स येतात, ब्रेस्ट इम्प्लांट्स येतात, बटक्सचे इम्प्लांट्स येतात. सो सिलिकॉनचा वापर हा प्लास्टिक सर्जरीमध्ये काही काही सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांमध्ये केला जातो. पण मग प्लास्टिक सर्जरीचे काय काय प्रकार आहेत? प्लास्टिक सर्जरीमध्ये अनेक शाखा आहेत, उपशाखा आहेत असं मी म्हणेन. कारण जसं आपण म्हणतो की आता न्यूरोसर्जरी आपण म्हणलं की ती मेंदूच्या शस्त्रक्रियांशी निगडीत ही शस्त्रक्रिया आहे, तसं प्लास्टिक सर्जरीला असं काही म्हणजे त्याला लिमिट नाही आहे. प्लास्टिक सर्जन हे डोक्या म्हणजे केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हे करत असतात. म्हणजे अगदी आपण हेअर ट्रान्सप्लांट, ब्रेस्ट ऑगमेंटेशन, लायपोसक्शन, टमी टक किंवा अपघातानंतर झालेले व्यंग असेल ते बरोबर करणे, किंवा कॅन्सर नंतर एखादा शरीराचा भाग काढून टाकला गेला असेल तर तो पूर्ववत करणे. सो अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हे डोक्यापासून नखापर्यंत प्लास्टिक सर्जन हे
करत असतात. त्यामुळे प्लास्टिक सर्जरीच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोसर्जरी म्हणजे सूक्ष्म दुर्बिणीखाली एखादा अवयव शरीराच्या एका भागातून काढून दुसरीकडे लावणे, याला आपण मायक्रोसर्जरी म्हणूया. किंवा भाजल्यानंतर म्हणजे त्या ॲक्यूट बर्न्स असतील किंवा भाजल्यानंतर होणारे जे कॉन्ट्रॅक्चर्स, बर्न कॉन्ट्रॅक्चर्स किंवा जे व्यंग होतात ते दुरुस्त करण्याची एक शस्त्रक्रिया आहे. अपघातानंतर जी मोठ्या जखमा झालेल्या आहेत तिथलं समजा उती किंवा स्नायू सगळे निघून गेलेले आहेत, एखादं हाड उघडं पडलेलं आहे, तर ते कव्हर करण्याची शस्त्रक्रिया ही सुद्धा प्लास्टिक सर्जरीमध्ये येते. अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीमध्ये येतात. म्हणजे प्लास्टिक सर्जन हे नुसते स्वतः सर्जरी करत नसून बऱ्याच वेळा ऑर्थोपेडिक सर्जन, जनरल सर्जन्स, ऑन्को सर्जन्स यांना सुद्धा प्लास्टिक सर्जरीची गरज भासत असते. त्यामुळे आम्ही टीम वर्क असं बऱ्याच वेळा करत असता. पण मग या फक्त स्त्रियांसाठीच केल्या जातात असा एक थोडासा पूर्वीचा समज होता, तो कितपत खरा आहे? तो समज असा मला असं वाटतं होता, कारण तेव्हा स्त्रिया जास्त सौंदर्याकरता म्हणजे सौंदर्य वाढवण्याकरता जास्त उत्सुक होत्या. पण आता काळ बदललेला आहे, त्यामुळे बदलत्या काळानुसार आता स्त्रियांचं आणि पुरुषांचं सर्जरी, प्लास्टिक सर्जरी करता किंवा कॉस्मेटिक सर्जरी करता जे आमच्याकडे येतात त्यांचं प्रमाण जवळजवळ आता सारखं आहे असं मी म्हणेन. म्हणजे पुरुषांमध्ये आता हेअर ट्रान्सप्लांट की टक्कल पडलेलं आहे तर त्याच्यावरती केस असावेत, कारण केस असणे आणि नसणे याच्यामुळे एखाद्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे तसंच पुरुषांमध्ये आता 6 पॅक ॲबडॉमिन करून घेण्याचे सुद्धा सध्या हे आहे, खूप आकर्षण आहे त्याच्याबद्दल की माझी मसल्स चांगले दिसावेत, त्यामुळे अतिरिक्त चरबी मसलवरची आहे ती काढून घेण्याची शस्त्रक्रिया. त्यामुळे आता दोन्ही प्रकारचे म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोन्ही ह्या कॉस्मेटिक सर्जरी करता इक्वल प्रमाणात येतात. पण मग जेव्हा आपण स्त्रियांच्या बाबतीत हे बोलतो तर मला प्रकर्षाने जेव्हा आपण ऐकतो, बातम्या बघतो, तर मॉमी मेकओव्हर असा एक कन्सेप्ट सध्या खूपच प्रचलित आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल मला? मॉमी मेकओव्हर ही संकल्पना अशी आहे की स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी नंतर जे शरीरामध्ये बदल होत असतात किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि नंतर स्तनपान करताना, ब्रेस्ट फिडिंग करताना जे ब्रेस्टमध्ये चेंजेस असतात, त्यामुळे एक तारुण्याचा आपल्या ज्या शरीराचा जो बांधा सुडवला असतो तो बऱ्याच प्रमाणामध्ये बदलतो. म्हणजे ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर कधी कधी स्तनांचा आकार छोटा होऊ शकतो किंवा स्तन थोडे ओघळले जाऊ शकतात. अतिरिक्त म्हणजे वजन जे वाढत असतं आपलं प्रेग्नन्सीमुळे, त्यामुळे चरबी अतिरिक्त ठिकाणी जमा होते एक्स्ट्रा. पोटावरची त्वचा ही खूप सैल पडू शकते, कारण प्रेग्नन्सीमध्ये पोटावरची त्वचा जी ताणली जाते त्याच्यामध्ये स्ट्रेच मार्क्स येतात पोटावरच्या त्वचेवरती आणि ती खूप लूज पडते. कधी कधी पोटावरचे जे मसल्स असतात आपले, आपण ॲबडॉमिनल मसल्स ज्याला म्हणूया, ते मसल सुद्धा थोडे स्ट्रेच होतात, त्यामुळे ते पोट असं पुढं आल्यासारखं दिसतं. तिथली लूज त्वचा जी आहे किंवा स्किन जी आहे ती अशी हँग होते. सो ह्या प्रकारचे जे बदल होत असतात त्या सगळे बदल परत आपण पूर्ववत करू शकतो प्रेग्नन्सी नंतर सुद्धा. त्याच्या ज्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये ब्रेस्ट सर्जरीज येतात, लायपोसक्शन येतं, टमीटक सर्जरी येते ज्याला आपण पोटावरची सैल त्वचा काढून टाकणे म्हणतो. तर ह्या सगळ्या ज्या शस्त्रक्रियांचा हा जो सगळा संच आहे त्याला आपण ममी मेकओव्हर असं नावाने ते प्रचलित आहे. डॉक्टर, हे जे स्ट्रेच मार्क्स असतात त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं गायडन्स द्या ना. म्हणजे काय असतात ते स्ट्रेच मार्क्स? आपल्या त्वचेमध्ये एक प्रकारचे इलॅस्टिक फायबर्स असतात की ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला एक आपण ज्याला टेन्साईल स्ट्रेंथ म्हणू, की त्वचा ताणली पण जाऊ शकते आणि ती आकुंचन पण, म्हणजे आपला रबर बँड जसा असतो तशा पद्धतीचं त्वचेमध्ये आपल्या इलॅस्टिसिटी असते. तर हे जेव्हा त्वचा खूप ताणली जाते, म्हणजे एखाद्या त्याच्या लिमिटपेक्षा जास्त जेव्हा ती त्वचा ताणली जाते तेव्हा ते जे इलॅस्टिक फायबर्स असतात ते ब्रेक होतात, ते तुटतात. मग ते इलॅस्टिक फायबर तुटल्यानंतर परत ती त्वचा पूर्वीसारखी होऊ शकत नाही आणि ते इलॅस्टिक फायबर तुटल्यानंतर तिथली जी त्वचा आहे ती एकदम पातळ होते. त्यामुळे त्या त्वचेच्या खाली असलेली जी चरबी आहे पांढऱ्या रंगाची ती आपल्याला दिसायला लागते त्वचेमधनं, म्हणून ते स्ट्रेच मार्क्स आपल्याला दिसतात की तिथली त्वचा ऍक्च्युली ती त्वचा म्हणजे स्ट्रेच मार्क्स आले याचा अर्थ त्यातले इलॅस्टिक फायबर्स हे निकामी झालेले आहेत आणि त्यामुळे ती त्वचा आपल्याला दिसतीये. प्रेक्षक हो, या ठिकाणी छोटीशी विश्रांती घेणार आहोत. बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे प्लास्टिक सर्जरी, त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादा. आणि या विषयावर आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पराग सहस्त्रबुद्धे. डॉक्टर, मगाशी आपण मॉमी मेकओव्हरबद्दल बोलत होतो. तर मॉमी मेकओव्हरमध्ये स्ट्रेच मार्क्स येतात किंवा डिलिव्हरीनंतर बायकांचा शरीर थोडासा बांधा वेगळा होतो. तर या बाबतीत अजून आम्हाला थोडं मार्गदर्शन करा की ह्याच्यासाठी काय काय प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आता प्रेग्नन्सी नंतर जो सुडौल बांधा असतो तो थोडाफार वजन वाढलेला असतं असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया येतात. आपण पहिला स्तनांच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलूया. स्तनपानानंतर स्तनांचा आकार कधी कधी कमी झालेला असतो, ते थोड्याशा प्रमाणात ओघळलेले असतात. तर ह्या पूर्ववत करण्याच्या ज्या शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणजे स्तनांचा आकार कमी झाला असेल तर त्याला ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरी आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये आपण नैसर्गिक पद्धतीने सुद्धा आता आपण ब्रेस्ट ऑगमेंटेशन करू शकतो. म्हणजे पूर्वी कसं होतं की फक्त सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांटचा वापर करून आपण ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा स्तनांचा आकार वाढवण्याकरता ती शस्त्रक्रिया केली जायची. पण आता आपल्या स्वतःच्या शरीरातली चरबी किंवा स्निग्धपेशी वापरून सुद्धा आपण ज्याला आपण फॅट ग्राफ्टिंग म्हणतो की जे आता खूप पॉप्युलर झालेलं आहे वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुद्धा आणि आपल्याकडे सुद्धा, कारण ते नॅचरल मटेरियल आहे आपल्या बॉडीतलं दुसरं शरीरात. कारण बऱ्याच पेशंटना त्याच्याबद्दल खूप आकर्ष असतो की माझ्या शरीरामध्ये काही मला फॉरेन बॉडी घालायची नाही. तर अशा यांच्याकरता आपण त्यांच्याच पेशी वापरून ब्रेस्ट ऑगमेंटेशन सुद्धा आता करणं शक्य झालेलं आहे. जर स्तन ओघळलेले असतील, खाली आले असतील खूप, तर त्याच्यामध्ये आपण स्तन उचलण्याकरता सुद्धा त्याला मॅस्टोपेक्सी असं किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते. काही स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार इतका वाढलेला असतो की त्यामुळे त्यांना त्यांचं पोश्चर चेंज झालेलं असतं. म्हणजे मानदुखी, पाठदुखी अशा प्रकारचे आजार सुद्धा उद्भवतात. कारण बऱ्याच वेळा आपण स्तनांचा आकार खूप मोठा झाला असेल तर ते झाकण्याच्या दृष्टीने आपलं पोश्चर स्त्रिया चेंज करतात की जास्त दिसू नये बाबा या दृष्टीने. तर त्यामध्ये ते कमी करण्याकरता सुद्धा आपण आयदर ब्रेस्टचं लायपोसक्शन करून थोड्याफार प्रमाणात त्याचा आकार ब्रेस्टचा कमी करू शकतो, त्याचं वजन कमी करू शकतो की ज्याच्यामुळे आपलं पोश्चर सुधारेल, किंवा ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी सुद्धा त्याच्यामध्ये करता येते. आता ही झाली स्तनांच्या बाबतीतल्या विविध प्रकारच्या सर्जरी ज्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी नंतर झालेले जे स्तनांमधले बदल आहेत त्याच्याकरता केल्या जातात. तसेच दुसऱ्या आपण चरबी जी आहे म्हणजे एक्स्ट्रा फॅट डिपॉझिट झालेलं असतं, वजन वाढलेलं असतं, तर ते अनावश्यक ठिकाणी जर वाढलेलं असेल वजन तर ते कमी करण्याकरता आपण लायपोसक्शन ही शस्त्रक्रिया केल्या जाते. त्याच्यामध्ये ह्याला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी असं म्हणूया की एक छोटंसं छिद्र करून शरीरामध्ये त्याच्यामधून एका कॅन्युला किंवा पाईपच्या द्वारे सक्शन मशीनच्या द्वारे जी चरबी आहे ती फक्त काढून घेतली जाते. म्हणजे जास्तीची चरबी काढून जाते. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरावर कुठेही व्रण येत नाहीत, त्याचा कुठेही स्कार राहत नाही. त्यामुळे तसं म्हटलं तर त्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा कट करावं लागत नाही. फक्त 2 मिलीमीटर 3 मिलीमीटरचा एकच कट असतो ज्याच्यामधून आपण अगदी 6 लिटर 7 लिटर सुद्धा चरबी एका वेळेला एका शस्त्रक्रियेमध्ये आपण काढू शकतात. आणि पोटावरचं आपण जे स्ट्रेच मार्क्स बद्दल बोललो की पोटावरची त्वचा ही जर खूप सैल पडली असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं की प्रेग्नन्सी नंतर स्त्रिया खूप आपण पूर्व दिसावं, आपला ॲबडॉमिनल टोन परत यावा याच्याकरता खूप एक्सरसाइजेस, डायटिंग ह्या करत असतात. पण तरी सुद्धा ती जी सैल पडलेली त्वचा आहे, मी आधी म्हणल्याप्रमाणे त्याच्यामधले जे इलॅस्टिक फायबर्स जर सगळे ते ब्रेक झाले असतील तर ती परत आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया आहे त्याला थोडेफार लिमिटेशन्स असतात. त्यामुळे ती त्वचा तशीच सैल राहते. तुम्ही डाएट करा, एक्सरसाइज करा, कितीही प्रयत्न केले तरी ती तशीच राहते. मग त्याच्यामुळे एक प्रकारचा थोडा आपल्याला कॉम्प्लेक्स सायकोलॉजिकल येतो की एकदम माझं शरीर सगळंच बदललंय प्रेग्नन्सी नंतर. मला वाटतं ह्यालाच मॉमी गिल्ट असं म्हणतात. यालाच मॉमी गिल्ट असं म्हणतात. कारण आपल्याला म्हणजे आता कसं आहे की आपल्याला प्रेग्नन्सी असते, लहान बाळ असतं, त्याचं स्तनपान चालू असतं, सोशल प्रेशर्स पण असतात. म्हणजे आपल्याला या सगळ्या स्त्रियांना अशा शस्त्रक्रिया आपल्याला असं वाटत असतं स्त्रियांना की माझं परत
जसं शरीर आधी होतं तसं मूळ पदावर यावं. पण त्याच्याकरता शस्त्रक्रिया करून घ्यायचं असं जर ते घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणाला म्हणलं तर त्यांना ते साहजिकच म्हणजे सर्व बाजूनी त्यांना विरोध होतो. बरोबर आहे. तर त्यामुळे कधी कधी काही स्त्रियांमध्ये तो एक थोडं सायकोलॉजिकल गिल्ट कॉन्शियस हा येऊ शकतो. त्यामुळे त्याला मम्मी गिल्ट असं म्हणलं जातं. पूर्वीच्या काळी मला असं वाटतं की फक्त हिरोईन्स किंवा जे सेलिब्रिटीज असायचे तेच अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करायचे की सौंदर्यवर्धक अशा. पण मग आता कितपत याचं केलं जातं अशा शस्त्रक्रिया? आता पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही, काळ बदललेला आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की बऱ्याचशा स्त्रिया या घरामधनच म्हणजे घरच सांभाळायच्या. आता तसं राहिलेलं नाही. आता सगळेजण वर्किंग वुमन आपण म्हणू आणि त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगत आहेत, नवीन नवीन जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत, मोठ्या जबाबदाऱ्या घेत आहेत. त्यामुळे हे साहजिक आहे असं वाटणं की आपण बाबा दिसायला छान असणं किंवा आपण आपलं व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तिमत्वावर आपला प्रभाव पडला पाहिजे बोलताना, किंवा आपण समजा इंटरव्ह्यूला गेलो तर त्याच्यामध्ये आपण इम्प्रेशन जोपर्यंत करत नाही समोरच्या व्यक्तीवर तोपर्यंत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुद्धा नवीन वाढ मिळत नाही. तर या दृष्टीने आता त्यामुळे तो गिल्ट कॉन्शियस जो आहे तो आताच्या स्त्रियांमध्ये जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेण्याकरता येतात. हे जे तुम्ही सांगितलं हे फक्त श्रीमंतच लोक करू शकतात का? असं नाही आहे. आता म्हणजे ज्या आपण बाकी प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्याला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च या शस्त्रक्रियांना येतो. त्यामुळे आता सामान्यांच्या आवाक्यात सुद्धा या शस्त्रक्रिया आलेल्या आहेत. म्हणजे आता मी बैजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो. आमच्याकडे ससूनमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पेशंट्स हे अगदी महाराष्ट्रातून नाही भारतभरातून सुद्धा येत असतात विचारण्याकरता की अशा प्रकारची शस्त्रक्रिया आम्हाला करायची इच्छा आहे. बरोबर. आणि हे जे तुम्ही शस्त्रक्रियांविषयी सांगत होता तेव्हा लायपोसक्शन असं जे सांगितलं तर ते एक्झॅक्टली काय असतं? लायपोसक्शन म्हणजे आपण चरबी काढण्याची शस्त्रक्रिया असं म्हणू शरीरातून. ही शस्त्रक्रिया अगदी छोट्या एका छिद्रामधून म्हणजे 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर छोट्या छिद्रामधून एक पाईप टाकून आपण ती सगळी चरबी जी आहे ती मशीनच्या साहाय्याने आपण बाहेर काढून घेत असतो. आता ही शस्त्रक्रिया कोणामध्ये करावी आणि कोणामध्ये करू नये याला काही निकष आहे, त्याला काहीतरी मर्यादा पण आहे. म्हणजे असा एक गैरसमज आहे की लायपोसक्शनमुळे वजन कमी होतं. आता वास्तविकता बघायला गेलं तर आपण समजा म्हणजे जे जागतिक निकष आहेत त्याच्यानुसार आपण शरीराच्या 7 ते 8% प्रमाणातच चरबी एका वेळेला काढू शकतो. कारण त्याच्यापेक्षा जास्त चरबी जर आपण काढायचा प्रयत्न केला तर मग त्याचे कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम म्हणजे फॅट एम्बोलिझम होणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण वाचत असतो किंवा मीडियामध्ये येत असतं की लायपोसक्शन केलं आणि फॅट एम्बोलिझम झालं किंवा त्या पेशंटला ICU मध्ये पाठवावं लागलं. तर ह्या प्रकारच्या ते जर निकष पाळले गेले नाहीत शस्त्रक्रिया करण्यात तर ह्या कॉम्प्लिकेशनची रिस्क ही वाढत असते. त्यामुळे लायपोसक्शन हे कोणा करता येत असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर लायपोसक्शन हे वजन कमी करण्याचा हा उपाय नाही. लायपोसक्शन हा आपला शरीराचा बांधा जो आहे तो सुडोल करण्याकरता म्हणून आपण त्याचा वापर करू. म्हणजे एखाद्या शरीराच्या भागावरती जर जास्त अतिरिक्त चरबी जमा झाली असेल आणि त्यामुळे जर शेप आपला बिघडला असेल तर तो कमी करण्यामुळे त्या भागावरची चरबी कमी करण्याकरता म्हणून लायपोसक्शनचा उपाय. म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्त्रियांमध्ये बघितलं तर आपण ज्याला प्रचलित शब्द त्याला असा आहे की लव्ह हँडल्स म्हणतो आपण. तर लव्ह हँडल्स किंवा हिप्सवरती खूप एक्सेस फॅट कधी कधी जमा झालेलं असतं आणि मग ते तुम्ही कितीही डायटिंग करा किंवा एक्सरसाइज करा ते फॅट जात नाही. कारण ते एक वेगळ्या पद्धतीचं किंवा वेगळ्या आवरणामध्ये असलेलं फ्लॅट असतं की ते तिथनं सॅच्युरेट फॅट असतं की जे तुमच्या वजनानुसार कमी जास्त होत नाही. म्हणजे तुमचं वजन 2 किलो 4 किलो कमी जास्त झालं तरी सुद्धा ते फॅट आहे ते तसंच राहतं. सो ते थोडंफार डिस्कनेक्टेड असतं आपल्या बॉडीच्या फॅटपासून. तर हे फॅट कमी करण्याकरता लायपोसक्शन हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. कारण ते एकदा काढल्यानंतर तुमचं वजन जरी वाढलं तरी ते जसं ते ओरिजिनल वजनानुसार कमी जास्त होत नाही तसं काढल्यानंतर सुद्धा ते आहे ते तसंच राहतं. सो आपला शरीराचा बांधा जो आहे तो सुडोल करणे ह्याच्याकरता लायपोसक्शन ही शस्त्रक्रिया करावी. वजन कमी करण्याकरता म्हणून ही शस्त्रक्रिया करू नये. प्रेक्षक हो, या ठिकाणी आम्ही एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोललो. मेन जे फॅट सॅच्युरेशन असतं ते काढण्याबद्दल बोललेलो आहे. पण AV फिश्युला
म्हणून एक जी कन्सेप्ट आहे ती नवीन आहे, तर त्या संदर्भात काय सांगायला मला? एव्ही फिस्टुला ही जी सर्जरी आहे ही जे पेशंट्स डायलिसिसवरती आहेत त्यांच्या दृष्टीने आपण लाईफलाईन म्हणलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण तो एव्ही फिस्टुला जर काम करत नसेल तर त्यांचं डायलिसिस हे थांबू शकतं आणि त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. ज्या पेशंट्स मध्ये किडनी काम करत नाहीये त्यामुळे शरीरातले जे किडनीचं काम शरीरामधलं काय आहे की शरीरामधले जे अनवॉन्टेड किंवा जे विषारी घटक आहेत ते लघवीच्या द्वारे शरीराच्या बाहेर फेकून देणे. आता जेव्हा हे काम बंद पडतं तेव्हा ते सगळे जे विषारी घटक आहेत ते आपल्या शरीरामध्येच रक्तामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे उलट्या होणे, त्रास होणे किंवा शरीरावरती सूज येणे हातापायांवरती वगैरे ह्या दुष्परिणाम त्याचे दिसतात, होऊ शकतात. तर हे कमी करण्याकरता आपण काही पेशंट्सना म्हणजे ज्यांना गोळ्या औषधांनी फरक पडत नाही त्यांना कधी कधी डायलिसिस करण्याची गरज पडू शकते. आपली किडनी किती प्रकारात, किती पर्सेंटेजमध्ये किंवा किती प्रमाणात काम करते ह्याच्यावरती डायलिसिसची फ्रिक्वेन्सी ठरते. म्हणजे आठवड्यातून 1 वेळा लागणार आहे का, 2 वेळा लागणार आहे का, 3 वेळा लागणार आहे हे ते किडनीचे डॉक्टर त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जातं. शरीरामध्ये जे हे दूषित घटक आहेत हे बाहेर काढण्याकरता आपल्या शरीरामधून रक्तशुद्धीकरण म्हणजेच डायलिसिस असं आपण त्याला म्हणूया, की शरीरातून रक्त आपण बाहेर काढलं जातं. एका मशीनमध्ये फिल्टरच्या द्वारे त्यातले दूषित घटक जे आहेत रक्तामधले ते सगळे बाजूला काढले जातात आणि शुद्ध केलेलं रक्त परत आपल्या शरीरात हे सोडलं जातं. तर ही सगळं जे डायलिसिस आहे हे साधारण 3 ते 4 तासामध्ये हे सगळं आपल्याला शरीरातलं पूर्ण रक्त बदलायचंय. त्याच्याकरता शरीरामधनं रक्त बाहेर पण तेवढ्याच फोर्सनी की तेवढ्याच प्रेशरनी आणि वेगाने यायला पाहिजे. तर आपल्या ज्या 2 प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात ज्याला आपण रोहिणी म्हणू, ज्या आपल्या हृदयाकडून इतर भागांकडे रक्त घेऊन जातात आणि नीला ज्या भागांकडून परत हृदयाकडे उलट्या रक्त, अशुद्ध रक्त उलट्या घेऊन जातात. तर बऱ्याच वेळा हे डायलिसिस करण्याकरता आपण ज्याला सेंट्रल लाईन किंवा अशी एक मुख्य जी रक्तवाहिनी आहे जी हृदयाशी कनेक्टेड आहे याच्यामध्ये एखादी सुई घालून ती सुई ठेवली जाते आणि त्याच्यामधनं हे डायलिसिस केलं जातं. मग ती सुई मानेमधून असेल किंवा जांघेमधून सुद्धा घालता येते. पण ही आत ठेवलेली सुई 3 आठवडे 4 आठवड्यापेक्षा आपण जास्त ठेवू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतच आहे. त्यामुळे त्या 3-4 आठवड्यापेक्षा त्याला दुसरं पुढं आपल्याला मग एकीकडनं काढून दुसरीकडे घाला, दुसरीकडनं काढून तिसरीकडे घालणं ह्याच्यामध्ये त्या रुग्णाला त्रास होतो. आणि ते कायमची नळी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर चालायला म्हणा, मानेच्या हालचाली करायला या सगळ्याला त्रास होतो. तर ह्याला जो उपाय आहे ह्याला एव्ही फिस्टुला सर्जरी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की हातामध्ये ज्या वेन अगदी इझिली ॲक्सेसेबल आहेत, जिथं आपण सुई लावून इझिली डायलिसिस करू शकतो अशा ठिकाणी आपण ज्या रोहिणी आणि नीला ज्या आहेत, ज्या 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या त्या दुर्बिणीखाली एकमेकांना त्या जोडल्या जातात. त्याच्यामुळे होतं काय की ज्या नीला ज्या आहेत ज्या आपल्या अगदी इझिली हातावरती आपल्याला दिसतात त्याच्यामधलं प्रेशर वाढतं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही सुई लावली की त्या वेगाने ते रक्त बाहेर येऊ शकतं आणि त्याच वेगाने परत ते रक्त आपल्याला डायलिसिस मशीनमधनं आत घालता येतं. सो आता हा जर एव्ही फिस्टुला करायचा असेल, आपल्याला जर सांगितलं की एव्ही फिस्टुला सर्जरी करायची आहे तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी सुद्धा आपल्याला करावी लागते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जर आपल्याला एव्ही फिस्टुला पुढं किंवा आपण डायलिसिस आपल्याला समजा सुरू झालं आणि डायलिसिस करावं लागणार असं सांगण्यात आलं तर एका कुठल्या तरी हातावरच्या रक्तवाहिन्या या म्हणजे व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा काय होतं की सगळीकडे आपण सुया टोचून त्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होतात आणि मग त्या आपल्याला वापरता येत नाही एव्ही फिस्टुला करायची वेळ आली की. त्यामुळे एक हात हा आपल्याला त्याच्याकरता जपून ठेवावा लागतो. आणि त्या जोडल्यानंतर तो फिस्टुला मॅच्युअर होऊन त्याच्यामधनं डायलिसिस सुरू व्हायला साधारण 1 महिन्याचा कालावधी हा जातो. त्यामुळे त्या अँटिसिपेशनमध्ये आपण तो फिस्टुला आधी करणं गरजेचं आहे. म्हणजे आज आता आपल्याला तहान लागल्यावर विहीर खोदा असं करून चालत नाही. ते 1 महिना आपल्याला आधी ते करून ठेवावं लागतं. म्हणजे मग तो मॅच्युअर झालेल्या फिस्टुलामध्ये आपण जसं नॉर्मल समजा आपण अगदी व्हिटॅमिनचं इंजेक्शन घेण्याकरता जसं आपण सुई लावतो तशा पद्धतीची सुई लावून त्यातनं डायलिसिस करून ते डायलिसिस झाल्यानंतर ती सुई काढून टाकण्यात येते आणि रुग्णाला घरी जाता येतं. म्हणजे हे आपल्याला ओपीडी बेसिसवर डायलिसिस आपलं होऊ शकतं. जाऊन येऊन तुम्ही डायलिसिस करू शकता. या ऑपरेशन नंतर आपल्याला काय पद्धतीने काळजी घ्यावी लागते एव्ही फिस्टुलाच्या? ऑपरेशन केल्यानंतर त्या हातावरती शक्यतो कुठल्याही प्रकारचे म्हणजे स्त्रिया असतील तर बांगड्या किंवा घड्याळ वगैरे अशा पद्धतीची कुठलीही वस्तू त्या हातावरती वाजवू नये किंवा ऑपरेशन ज्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यावरती वर्ण दाब येता कामा नये. बऱ्याच रुग्णांना अशी सवय असते की हात डोक्याखाली घेऊन झोपतात. मग त्याच्यावरती जर कायम असं 8 तास 9 तास दाब आला तर तिथलं रक्त
प्रवाह थांबतो आणि तिथे रक्त साखळण्याची शक्यता असते आणि तो ऑपरेशन हे फेल जाऊ शकतं. ऑपरेशन केल्यानंतर आम्ही काही व्यायाम पण सांगतो की जेणेकरून आपला पिवळा स्माइली बॉल असतो तो आणून दाबणे आणि म्हणजे त्या शिरांना लवकरात लवकर आपण मोकळं करायचं, लवकरात लवकर ते डेव्हलप झाल्या पाहिजेत. मी जो कालावधी म्हणला 1 महिन्याचा, तो जर तुम्ही चांगला व्यायाम केला किंवा जिथं ज्यांचा म्हणजे आपल्या एल्बोच्या लेवलला फिस्टुला केलेला आहे त्यांच्याकडे थोडे डंबेल सारखे एक्सरसाइजेस, तर हे केल्याने तिथल्या ज्या शिरा आहेत त्या चांगल्या फुगतात, त्यातला मधला रक्तस्राव वाढतो. त्यामुळे तो जो फिस्टुला आहे तो आपण अगदी 1 महिना नाही पण अगदी 3 आठवड्यामध्ये किंवा काही रुग्णांमध्ये आम्ही 2 आठवड्यामध्ये सुद्धा डायलिसिसला तो वापरलेला. म्हणजे स्त्रियांमध्ये साधारण त्या रक्तवाहिन्यांचा आकार जो कमी असतो त्यामुळे त्यांना जास्त व्यायाम करण्याची गरज आहे. बरोबर. डॉक्टर, जेव्हा ह्या रुग्णांना एव्ही फिस्टुलाच्या रुग्णांना तुम्ही व्यायाम देता तर ऑपरेशनच्या वेळेला कधी काही गुंतागुंत होते का आणि मग त्या दृष्टीने कशी काळजी घ्यावी लागते या रुग्णांना? ऑपरेशन करण्याकरता ह्या रुग्णांना पाठीवर सरळ झोपावं लागतं आणि हात असा शरीरापासून बाजूला ठेवावा लागतो. ही शस्त्रक्रिया ही लोकल अॅनेस्थेशियामध्ये आपण करतो. याला संपूर्ण भूल द्यायची गरज नसते, जनरल अॅनेस्थेशियाची गरज नसते. त्यामुळे 1 दिवसामध्ये शस्त्रक्रिया करून रुग्ण घरी जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की शरीरामध्ये जर हे दूषित पदार्थ खूप साठलेले असतील तर त्यांना पाठीवर झोपलं तर दम लागतो लगेच. म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जर खूप जास्त झालं असेल तर ही होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्याच्या आधी डायलिसिस करून शरीरातलं जे अतिरिक्त पाणी आहे ते काढणं आणि सगळे दूषित पदार्थ काढून घेणं. म्हणजे कदाचित आम्ही दरवेळेला असं बघतो की शस्त्रक्रियेच्या आधी 2 दिवस 3 दिवस किंवा आदल्या दिवशी डायलिसिस करून मगच दुसऱ्याशी, कारण जर शस्त्रक्रिया करताना जर त्यांना दम लागला, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण 2 रक्तवाहिन्या मी जे म्हणलं म्हणजे आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या 2 एकमेकांना जोडतो, तेव्हा त्या जोडल्या जातात तेव्हा तुमचं अशुद्ध रक्त थोडंफार मिक्स होतं, अशुद्ध आणि शुद्ध रक्त. त्याचं पण वय जास्त असेल किंवा हार्ट वीक असेल, तुमचा कार्डियक आउटपुट कमी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हार्टवरती हे लोड जरा जास्त येतं, कारण त्याला परत तेच रक्त फिरून परत शुद्ध करायचंय हार्टला. सो अशा वयस्कर पेशंट्समध्ये याच्यावरती हृदयावरती जास्त त्याच्यामध्ये लोड घेऊ शकतो. त्यामुळे हे आधी सगळं क्लिअर करणं शस्त्रक्रियेच्या आधी हे खूप गरजेचं आहे. ही पूर्वतयारी आधी करावी लागते. खूपच महत्त्वाची माहिती दिलेली आहे डॉक्टर. याविषयी आपण अजून चर्चा करणारच आहोत, पण या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आज डॉक्टर पराग सहस्त्रबुद्धे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्लास्टिक सर्जरी, त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादांविषयी. डॉक्टर, आपण एव्ही फिस्टुलाबद्दल माहिती घेतली किंवा लायपोसक्शनविषयी माहिती घेतली, हे सगळे सर्जिकल गोष्टी झाल्या. नॉन सर्जिकल विषयी काय सांगाल मला? नॉन सर्जिकल याच्यामध्ये चेहऱ्याच्या पण सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आहेत, ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः लेझर ट्रीटमेंट्स म्हणूया किंवा चेहऱ्यावरील सुरकुते असतील त्याच्याकरता बोटॉक्सच्या ट्रीटमेंट किंवा चेहऱ्यावरचे जे खड्डे असतील, ॲक्ने मार्क्स असतील ते कमी करण्याकरता जे लेझर शस्त्रक्रिया असतात किंवा तेल असतील, मस असतील. बऱ्याच वेळा आपण गळ्यामध्ये काही चेन मंगळसूत्र वापरत असतो त्यामुळे स्किन टॅग सुद्धा पुष्कळ गालावरती मानेवरती येत असतात. त्या कमी करण्याकरता आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करू शकतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा छोटे व्रण असतील तर ते कमी करण्याकरता सुद्धा लेझर ट्रीटमेंट्स आहेत. चेहऱ्यावरील खड्डे असतील ते भरण्याकरता किंवा ज्याला आपण आता एक नवीन कन्सेप्ट आपण म्हणूया ज्याला आपण लिक्विड रायनोप्लास्टी असं म्हणतो. म्हणजे ज्याला नाकाची सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करायची, मला नाकाची समजा उंची वाढवायची पण मला शस्त्रक्रिया करायची नाहीये, म्हणजे ऑपरेशन न करता मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, तर अशा लोकांकरता आपण लिक्विड रायनोप्लास्टी म्हणजे फिलर्सचा वापर करून नाकाची उंची वाढवणे किंवा नाकाचा शेप बदलणे याच्याकरता आपण लिक्विड रायनोप्लास्टी सुद्धा आजकाल ही खूप डिमांड आहे त्याच्याकरता. आणि बऱ्याच वेळा आमच्या क्लिनिकमध्ये असे हे येतात की त्यांना आमची पार्टी आहे बाबा, आता मग पार्टी आहे, मग मला पार्टी फेशियल पाहिजे करून किंवा माझा चेहरा सुंदर पार्टी करता कसा दिसेल. स्त्रियांमध्ये ओठांचा आकार आपण फिलर्सच्या साहाय्याने बदलू शकतो. सो याच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. आता लेझरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात एक 2 गोष्टी ज्याच्याकरता सगळ्यात जास्त लेझर्सला डिमांड आहे असं मी म्हणेन.
एक तर चेहऱ्यावरचे किंवा शरीरावरचे व्रण जे आहेत ते कमी करणे, म्हणजे शरीरामध्ये आपण भाजल्यानंतर जशी जाड त्वचा होऊ शकते, ज्याला आपण हायपरट्रॉफिक स्कार म्हणतो, किंवा काही जणांमध्ये किलॉइड हा अगदी प्रचलित आहे की किलॉइड टेंडन्सी असते की कुठेही शरीरात आपल्याला जरी लागलं तरी त्याची त्वचा अशी जाड होते, मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं, त्याच्यामधनं कधी कधी पू येतो, त्याला खाज येते. त्यामुळे ह्या जणांना खूप त्रास होतो ज्यांना हे होतं त्याच्याकरता. त्याच्याकरता आपल्याला लेझर ट्रीटमेंटनी खूप फरक पडतो. जाड झालेली त्वचा पातळ होऊ शकते, परत ती पूर्ववत आपल्या नॉर्मल स्किन लेवलला येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनवॉन्टेड हेअर रिमूव्हल, म्हणजे जे नकोसे केस आहेत चेहऱ्यावरती, एस्पेशली स्त्रियांमध्ये, म्हणजे गालावरती किंवा ओठावरती जे केस वाढलेले असतात ते आपण कायमस्वरूपी लेझरच्या साहाय्याने आपण आयब्रोज शेपिंग करता सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात की मला सारखं सारखं आयब्रोज करायचे नाहीत किंवा मला सारखं सारखं फेशियल करायचं नाही, सारखं सारखं मला, कारण शेवटी वॅक्सिंग थ्रेडिंग नाही म्हणलं तरी त्याचा त्रास आहे, ते करताना थोडंफार दुखतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये आम्ही असं बघतो की वॅक्सिंग थ्रेडिंग नंतर एक प्रकारचं पिगमेंटेशन आलेलं असतं, कारण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमध्ये काय केलं जातं की आपण हेअर रूट जे आहे, म्हणजे त्याचा जो केस आहे तो उपटून काढला जातो. तो जेव्हा तुम्ही उपटून काढता केस, तेव्हा केसाच्या तळाला, म्हणजे जिथं हेअर रूट आहे तिथं थोडंफार रक्तस्राव होतो, आणि आपल्या शरीरातलं जे हिमोसिड्रिन म्हणजे जे रक्तामधलं पिगमेंट आहे ते तिथं डिपॉझिट होऊन तो थोडा काळसरपणा त्या त्वचेला येऊ शकतो. आणि चेहऱ्यावरती जर तो काळसरपणा आला तर तो कोणालाही नकोसा असतो. त्यामुळे वारंवार केल्याने ती स्किन लूजही पडते आणि तिथली त्वचा ती काळीच होते, असं आम्ही खूप जणांमध्ये बघितलं. तर अशा ठिकाणी आपल्याला लेझरचा दुहेरी फायदा होऊ शकतो, म्हणजे आपण हेअर रिमूव्हल परमनंट हे पण होऊ शकतं आणि तिथलं ते पिगमेंटेशन पण लेझरच्या साहाय्याने आपण घालवू शकतो. ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या एका वेळेला करून चालत नाहीत, कारण आपले केस वाढायचं जे हे असतं, म्हणजे एका वेळेला केलेलं लेझर ट्रीटमेंटनी एक म्हणजे 25-30% समजा केसांचे जे रूट्स आहेत ते जळून गेले तर ते केस परत वाढत नाहीत, पण बाकीचे केस हे कालांतराने वाढतच असतात, कारण सगळे केस वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये नसतात. लेझर ह्याचं मूळ म्हणजे हे कसं काम करतं ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो की त्याच्यामधलं लेझर जे आहे ते आपल्या शरीर त्या केसांमधल्या पिगमेंटवरती काम करतं. त्यामुळे केस जर पांढरा असेल तर तो लेझरच्या साहाय्याने आपण काढू शकत नाही. त्यामुळे तो केस काळा पाहिजे, त्याच्यामध्ये जेवढं जास्त पिगमेंट असेल तेवढा तो पटकन डॅमेज होतो, आणि तो डॅमेज झाला एकदा की त्याचं हेअर रूटच डॅमेज होतं, त्यामुळे तो परत वाढत नाही. पण कसं आहे, जेव्हा केस सगळेच केस एका वेळेला वाढत नाहीत, आपले काही केस वाढत असतात, काही केस पडून जाण्याच्या फेजमध्ये असतात, काही मधल्या स्टेजमध्ये असतात. तर जे केस वाढत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पिगमेंट असतं. त्यामुळे तुम्ही एखाद्या भागावरती लेझर एनर्जी जर आपण दिली तर त्या भागामधले 20% केस जे वाढण्याच्या फेज मधले ती सगळी एनर्जी ते पटकन ऍब्सॉर्ब करून घेतात आणि ते डॅमेज होतात. मग उरलेले केस काही कालानंतर त्या वाढण्याच्या फेजमध्ये येतात. म्हणून ही ट्रीटमेंट आपल्याला एक 5 ते 6 वेळा करावी लागते. साधारण एक 6 ते 8 वेळा ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्या शरीराच्या भागावरचे जवळजवळ 90% केस हे आपण कायमस्वरूपी काढून टाकू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर परत वॅक्सिंग थ्रेडिंग ब्लिचिंग करायची गरज पडत नाही. पण मग या लेझर ट्रीटमेंट शिवाय अजून काही पद्धती आहेत का ज्या आपल्याला प्रचलित आहेत की नॉन सर्जिकल आहेत अजून? बोटॉक्स हे खूप कॉमन आहे. बरं. आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या, म्हणजे आपण आता बोलताना आपण एक्सप्रेशन्स करत असतो. काही जणांना फ्राउनिंगची अशी सवय असते, काही जणांना असं बघण्याची सवय असते. तर अशा ठिकाणी त्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी जास्त सुरकुत्या ह्या येतात कायमस्वरूपी. त्या हळूहळू सुरुवातीला त्या इमोशन्स किंवा आपण एक्सप्रेस करताना फक्त दिसतात, पण कालांतराने त्या परमनंट होऊन जातात. याला 2 प्रकारे आपण दुरुस्त करू शकतो. एक तर बोटॉक्स. आता बोटॉक्स म्हणजे काय आहे की हे एक टॉक्सिनच आहे. म्हणजे ते शरीरात जर एका त्या स्नायूमध्ये जर तुम्ही जर खूप प्रमाणामध्ये ते दिलं तर तो मसल पूर्ण पॅरालाइज होऊन जाईल. म्हणजे मग तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्सच निघून जातील. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की असं कपाळावर आठ्या पाडून दाखवा, तर तुम्ही कितीही प्रयत्न केल्या तरी कपाळावर आठ्या पडणारच नाहीत. म्हणजे हा त्याचा दुष्परिणाम म्हणजे की त्यामुळे तो जे बोटॉक्सचं जे इंजेक्शन आहे त्या मसलची ताकद किती आहे, त्याचे एक्सप्रेशन्स किती आहेत याप्रमाणे त्याचा डोस ठरतो. तुम्ही जर अतिरिक्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये डोस दिला तर त्या सुरकुत्या कायमच्या गायब होऊन जाईल, असा मास्क लाईक फेस होऊन जाईल. एक्सप्रेशनलेस ही मर्यादाच आहे. पण तेच जर व्यवस्थित करेक्ट प्रपोर्शनमध्ये त्याचा जर डोस दिला गेला तर तो मसल पूर्ण पॅरालाइज न होता थोडा वीक होतो. आणि तो मसल वीक झाल्यामुळे त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सगळ्या गायब होतात. पण तुम्हाला
एक्सप्रेशन देताना त्या सुरकुत्या तुम्हाला दिसतीलच, पण नॉर्मल फेसमध्ये ज्या सुरकुत्या दिसत असतात त्या सगळ्या जातात. आपलं एजिंग हा जो प्रोसेस आहे, हा फिजिकल एजिंगचा जो प्रोसेस आहे तो आपण थोड्या प्रमाणात पुढे ढकलू शकतो असं मी म्हणतो, की त्याच्यातून सुटका तर कोणाची नाहीच आहे, पण तो थोडा आपण पुढे ढकलू शकतो. या एजिंगच्याच बाबतीत आजकाल एक खूप त्रासदायक अनुभव असतो, तरुण पिढीलाही हा सतावतोय की केस लवकर जातात. हो, तर हेअर ट्रान्सप्लांट जे म्हणतो किंवा त्याच्या संदर्भात आम्हाला काय मार्गदर्शन कराल? याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत, म्हणजे नॉन सर्जिकल सुद्धा आपण ट्रीटमेंट्स आहेत, ज्याला काही मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, म्हणजे काही गोळ्या औषधं आहेत जे हेअर ग्रोथ वाढवण्याकरता प्रमोट केले जातात किंवा लोकल ॲप्लिकेशन्स आहेत क्रीम्सचे. दुसरं ज्याला आपण PRP ट्रीटमेंट किंवा प्लाझ्मा थेरपी अशी एक प्रकारची ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं रक्त काढून त्याच्यामधल्या पांढऱ्या आणि लाल पेशी बाजूला करून आपण त्यातले जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत आपल्या रक्तामधले ते आपण केसांच्या रूट्समध्ये डायरेक्टली आपण इंजेक्शन त्याचं देऊ शकतो, की ज्याला PRP थेरपी ही खूप प्रचलित आहे आता आणि पॉप्युलर आहे. प्लाझ्मा थेरपी त्याच्यामुळे सुद्धा केस वाढण्यास मदत होते. किंवा दुसरं एक लेझर थेरपी सुद्धा आहे केस वाढवण्याकरता, की रक्तस्राव केसाच्या म्हणजे टक्कल वरच्या बाजूला जर पडला असेल तर तिथं रक्तस्राव त्याला आपण एंड ऑर्गन असं म्हणतो, तिथला रक्तस्राव सगळ्यात शेवटी तिथं रक्तस्राव पोचत असल्या कारणानं तिथला रक्तस्राव कमी झाला असेल तर तो वाढवण्याकरता सुद्धा लेझर हेल्मेट थेरपी सुद्धा वापरली जाते. तर ह्या झाल्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स. आणि सर्जिकल ट्रीटमेंट्समध्ये हेअर ट्रान्सप्लांट हे खूप प्रचलित आहे. त्याच्यामध्ये 2 पद्धतीने हेअर ट्रान्सप्लांट केलं जातं. आयदर आपण त्यातला बेसिक कन्सेप्ट समजावून सांगतो, की आपण बघितलं असेल की कितीही आपल्याला टक्कल पडले तरी शरीराच्या मागच्या म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूचे जे केस आहेत ते आपण परमनंट अगदी 70-80 पर्यंत आपल्याला ते राहतात. त्याला कारण आहे की त्याला आम्ही नॉन हॉर्मोन डिपेंडंट हेअर म्हणतो. म्हणजे हे सगळे हेअर लॉस याला महत्त्वाचं कारण काय, शरीरातलं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढलं की ते केस गळण्याचं प्रमाण आपलं वाढतं. या ठिकाणी प्रेक्षक हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि हेअर ट्रान्सप्लांट विषयी अधिक जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्लास्टिक सर्जरी, त्याचे फायदे आणि मर्यादा. डॉक्टर, आपण हेअर ट्रीटमेंटविषयी बोललो आणि हेअर ट्रान्सप्लांटची जी सर्जरी असते त्याविषयी तुम्ही माहिती देत होतात, तर त्याविषयी अजून थोडं मार्गदर्शन करा. हेअर ट्रान्सप्लांट मी म्हटलं तसं की जे परमनंट केस आहेत मागचे आपले, की जे जास्त काळ टिकतात, तिथनं आपण ते बाहेर काढून सर्जिकली ज्या भागामध्ये केस नाहीत त्या ठिकाणी आपण लावू शकतो. आणि ते लावले की आपल्या नॉर्मल केसांसारखे ते एकदा वाढायला लागले. हे वाढण्याकरता साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये ते परत पूर्ववत वाढायला सुरुवात होते आणि जवळजवळ 8-9 महिन्यामध्ये ते पूर्ण वाढून आपल्या नॉर्मल केसांसारखे त्याची लेंथ होऊ शकते. आणि ते नॅचरल असल्याकारणानं म्हणजे वीक किंवा तुम्ही जे काही दुसऱ्या प्रकारचे टेम्पररी आपण सोल्युशन्स म्हणू त्याच्यामध्ये वेगळे त्याचे तोटे आहेत. ह्याच्यामध्ये हे नॅचरल केस असल्याकारणाने तुम्हाला हवी तशी त्याची हेअरस्टाईल करू शकता, हवे तसे तुम्ही कोम करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. सो हा नॅचररल आणि उत्तम उपाय आहे. याच्या पण कधी काही अशा त्रासदायक घटना झालेल्या आहेत की असं आपण मध्ये एकदा असं न्यूजपेपरमध्ये वापरलं की हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि एखाद्या त्या माणसाचा मृत्यू झाला हेअर ट्रान्सप्लांट. तर नंतर चौकशी अंती असं समजलं की हा हेअर ट्रान्सप्लांट एका हेअर सलूनमध्ये केला गेलेला होता. अरे बापरे. तर मी प्रेक्षकांना असं आवर्जून सांगेन की अनेक वेळा अशा जाहिराती आणि हे येत असतात की जिथं नॉन क्वालिफाईड लोक किंवा ज्यांना क्वालिफिकेशन नाही आहे असे टेक्निशियन्स लोक सुद्धा या प्रकारच्या शस्त्रक्रिया हे करत असतात. आणि त्यामुळे मग जे त्याचे जे काळजी घ्यायची आहे किंवा त्याचे जे आंतरराष्ट्रीय निकष आहेत ते पाळले जात नाहीत आणि मग ही अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन्स ही होऊ शकतात. डॉक्टर, याशिवाय अजून काही थेरपीज असतात का किंवा ट्रीटमेंट्स असतात का, शस्त्रक्रिया किंवा वेगळ्या काही पद्धती? आता नवीन प्लास्टिक सर्जरीमध्ये ज्याला आपण डिमांड आहे असं म्हणूया, असं मी ते एक आपण फॅट ग्राफ्टिंगबद्दल बोललोच की शरीरातलाच आपलं चरबी असल्या कारणानं ती आपण अगदी ब्रेस्ट एका भागातली चरबी काढून दुसऱ्या भागात, कारण त्याच्याबरोबर त्याचे स्टेम सेल्स आणि ग्रोथ फॅक्टर्स पण ट्रान्सफर होतात. त्यामुळे अगदी चेहऱ्यावरतील चरबी कमी झाली असेल तर चेहऱ्यामध्ये सुद्धा आपण त्याला मायक्रो फॅट ग्राफ्टिंग किंवा अगदी नॅनो फॅट ग्राफ्टिंग म्हणजे अगदी सिरिंजच्या
साह्याने एक एक स्निग्ध पेशी जी आहे ती आपण चेहऱ्यामध्ये भरू शकतो, गाल फुगवण्याकरता म्हणा किंवा चिन ऑगमेंटेशन करण्याकरता. तसंच ब्रेस्ट ऑगमेंटेशन करता बऱ्याच वेळा लोकांना इम्प्लांट नको असतो, तर अशा केसेसमध्ये आपण ब्रेस्ट ऑगमेंटेशन, बटक्स ऑगमेंटेशन याच्याकरता आपण ही चरबीची ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करू शकतो. दुसऱ्या प्रकारची शस्त्रक्रिया ज्याला आता मायक्रोसर्जरीमध्ये खूपच प्रगत झालेली आहे, मायक्रोसर्जरी, की अगदी आपण 2 मिलीमीटर 1 मिलीमीटर असलेली रक्तवाहिनीसुद्धा आज आपण दुर्बिणीच्या साह्याने एकमेकांना जोडू शकतो. तर हत्ती रोग हा एक असा रोग आहे की ज्याच्यावरती फारसा आजपर्यंत आपल्याकडे काहीच उपाय नव्हता, की आणि त्या रुग्णांना खूप त्रास होतो, त्याच्यामधनं सारखं पाणी वाहत असतं पायामधनं वगैरे. तर अशा रुग्णांमध्ये आपण हत्ती रोग होतो याचं महत्त्वाचं कारण असे की लिम्फॅटिक सिस्टीम त्या म्हणजे जसे रोहिणी असती, नीला असती, तशी तिसरी आपली लिम्फॅटिक सिस्टीम पण असते, ती ब्लॉक झालेली असती, त्यामुळे हे सगळे दुष्परिणाम त्याचे होत असतात. तर आता लिम्फनोड ट्रान्सफर सुद्धा म्हणजे शरीरातल्या दुसऱ्या भागामधून लिम्फनोड काढून त्याची रक्तवाहिनी ज्या भागाला हत्तीरोग झालेला आहे त्या ठिकाणी जर जोडली तर त्यातलं लिम्फॅटिक ड्रेनेज हे परत पूर्ववत चालू होतं आणि त्या पायाचा आकार कमी होतो. तर ही एक नवीन प्रकारचं आता रुग्णांसाठी हे खूप वरदान आहे, आनंदाची बातमी आहे. तिसरं, आता आपण सुप्रीम कोर्टानेच नुकतंच समलिंगी संबंधांना परवानगी दिलेली आहे. तर असे खूप समलिंगी कपल्स आमच्याकडे येत असतात की ज्यांना जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी किंवा लिंग बदलाची सर्जरी आपण म्हणतो ती त्यांना करायची, म्हणजे पुरुषाची स्त्री किंवा स्त्रीचा पुरुष होणे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये खूप सोशल प्रेशर असतं त्यांच्यावरती, पण याच्यामधला एक भाग आपण म्हणजे प्रेक्षकांनी आणि आपण सगळ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की जरी एखाद्या व्यक्तीचं लिंग स्त्रीचं असेल किंवा पुरुषाचं असेल, पण त्यांचा जो सायकोलॉजिकल मेकअप असतो किंवा त्यांचं जे हॉर्मोनल चेंजेस असतात किंवा ती शरीराची जी जडणघडण असते ती जर विरुद्ध लिंगाची असेल तर त्या लोकांमध्ये खूप कॉन्फ्लिक्ट, त्यांचा मेंटल कॉन्फ्लिक्ट हा खूप असतो. त्यामुळे थोडंफार समाजाने त्यांना समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी म्हणल्याप्रमाणे आधी तसं प्लास्टिक सर्जरी हे खूप वास्ट फील्ड आहे, म्हणजे याच्यामध्ये असं स्काय इज द लिमिट असं म्हणूया आपण. त्यामुळे प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या केल्या जातात. कारण असं बरंच गैरसमज लोकांना असं वाटतं की प्लास्टिक सर्जन नेमके काय करतात बाबा, असं फक्त पूर्वी जे भाजलेलं जी स्किन आहे ती बदलणं असा समज असतो की आयदर प्लास्टिक सर्जन फक्त भाजलेल्या रुग्णांवरती उपचार करतात किंवा कॉस्मेटिक सर्जरी करतात असं एक. पण याच्यामध्ये खूप अनेक प्रकार, मी म्हणलं तसं की कॅन्सर नंतरची शस्त्रक्रिया, अपघातानंतर झालेल्या शस्त्रक्रिया, या सुद्धा सगळ्या प्लास्टिक सर्जरीमध्ये येत असतात. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा टीम वर्क आमचं प्लास्टिक सर्जरीमध्ये असतं इतर सर्जन्स बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूया प्लास्टिक सर्जरी ही म्हणजे कुठल्याही वैद्यकीय शाखेच्या सर्जिकल ब्रँचेसमध्ये त्यांना काही आढळलं, म्हणजे आता ऑक्युलोप्लास्टिक सर्जरी, डोळ्याच्या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा ज्या कॉस्मेटिक प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या प्लास्टिक सर्जन्स करतात. टॅटूचं खूप फॅड आहे हो तरुणांमध्ये काय किंवा मध्यमवयीन लोकांमध्ये. तर ते टॅटू करणं म्हणजे नक्की काय असतं आणि ते कितपत योग्य असतं किंवा घातक असतं हे आम्हाला सांगा थोडं. टॅटू करण्यामध्ये कसं केलं जातं की त्या त्वचेमध्ये मशीनच्या साह्याने पिगमेंट जी असतात, विविध रंगाची पिगमेंट्स असतात, लाल, हिरवी, निळी, ती पिगमेंट आपल्या त्वचेचा जो खालचा लेअर असतो ज्याला आपण डर्मिस असं म्हणतो त्याच्यामध्ये ती आपली पिगमेंट डिपॉझिट केली जातात. आता बऱ्याच वेळा असं होतं की ते टॅटू केल्यानंतर म्हणजे आपण कोणाचं नाव गोंधवून घेतलंय आणि उद्या आपला ब्रेकअप झाला किंवा उद्या आपला ब्रेकअप झाला तर मग ते नाव आपल्याला काढून टाकायचं असतं. तर मग अशा वेळेला आमच्याकडं हे सगळे जे तरुण तरुणी येतात त्यांच्यामध्ये असं होतं की लेझरच्या साह्याने थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे पिगमेंट कमी करता येतं, पण ते 100% जाईल याची खात्री नाही. आणि जरी अगदी 100% गेलं तरी त्याची एक घोस्ट इमेज राहते, म्हणजे पांढऱ्या प्रकारची एक तशी इमेज, त्याच्यामध्ये रंग नसेल पण ती एक टॅटूचे जे स्कार्स असतात त्याची एक इमेज ही परमनंट स्वरूपात कायमस्वरूपी राहू शकते. म्हणजे त्या ठिकाणची तुमची जी त्वचा आहे ती कायमस्वरूपी डॅमेजच झालेली असते. ती थोडाफार त्याच्यामध्ये फरक हा राहतोच, म्हणजे ती पूर्ण काढून टाकायची असेल तर तुम्हाला ती त्वचा पूर्ण काढून टाकून तिथं दुसरी त्वचारोपण करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये असं पण आहे की त्वचारोपण करण्यामध्ये ती त्वचा आणि आजूबाजूची त्वचा याचा रंग 100% मॅच होईल याची पण खात्री देता येत नाही. त्यामुळे टॅटू करून घेताना अगदी 4 वेळा विचार करावा की आपल्याला उद्या हा टॅटू काढायची गरज पडणार नाहीये. आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल आज तुम्ही? सर्व दर्शकांना असं मी आवर्जून सांगेन की अनेक आपण मीडियामध्ये, सोशल मीडिया आता खूप प्रभावी माध्यम झालेलं आहे.
सोशल मीडिया, न्यूजपेपरमध्ये आपण जाहिराती वाचत असतो की कमी खर्चामध्ये प्लास्टिक सर्जरी करून मिळेल. तर हे करताना अगदी जरूर विचार करावा, म्हणजे फक्त पैशाचा विचार करू नये, कारण शेवटी आपल्या शरीराशी निगडीत आपण शरीरावरती आपल्या शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर ते आपल्याला खूप महाग पडू शकतात. आपण पेपरमध्ये असं वाचलेलं आहे की लायपोसक्शन केलं आणि एखाद्या नटीचा किंवा नटाचा मृत्यू झाला, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे की जे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत, जे त्यातले एक्सपर्ट आहेत, अशाच लोकांचा सल्ला घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्यात आणि अशा प्रकारच्या या खोट्या आणि फसव्या जाहिरातींना आपण बळी पडू नये. दुसरी गोष्ट मी असं सांगेन की आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत ह्या थोड्या रिअलिस्टिक असल्या पाहिजेत. म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो की माझ्याकडे एक पेशंट आला होता की ज्याला नाकाची शस्त्रक्रिया करायची होती आणि तो एका फिल्म स्टारचा फोटो घेऊन आला आणि मला म्हणला की ह्या फिल्म स्टारचं जसं नाक आहे, त्यानं त्याचा कॉम्प्युटर उघडला, त्याच्या कॉम्प्युटरवरती त्या फिल्म स्टारच्या फोटोचं नाक फक्त कट पेस्ट करून स्वतःच्या फोटोच्या नाकावरती लावलं. म्हणलं मला असं दिसायची गरज आहे. तर त्यांना समजावून सांगण्यात आलं की हे अशा प्रकारचं हे होऊ शकत नाही. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, त्याची जडणघडण वेगळी आहे, त्याच्या हाडाची जडणघडण वेगळी आहे. त्यामुळे असं एकाचं नाक काढून दुसऱ्याला लावणं हे काही शक्य नसतं. त्यामुळे अपेक्षा ज्या आहेत आपल्या प्लॅस्टिक सर्जरीपासून ह्या आपण वास्तववादी ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्लॅस्टिक सर्जरी झाल्यानंतर निराशा ही आपल्या पदरी पडणार नाही. डॉक्टर, या शस्त्रक्रियांसाठी ससूनमध्ये काही फॅसिलिटीज आहेत का, किंवा या शस्त्रक्रिया किती खर्चिक आहेत? मी आधी सांगितल्याप्रमाणे म्हणजे असा अवास्तव असा काही खर्च या शस्त्रक्रियांना आता येत नाही. या खूप कॉमनली सर्व रुग्णालयांमध्ये केल्या जातात. ससून रुग्णालयामध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करतो, म्हणजे ज्यांना अगदीच पैशाचं हे असेल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की शरीरातली एखादा भाग खूपच प्रॉब्लेमॅटिक असतो, त्यामुळे एखाद्या मुलीचं लग्न होत नसतं. असं काही असेल तर असं गरजेचं असतं आणि त्यांच्याकडे जर आर्थिक हे असेल तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही ससून रुग्णालयामध्ये सुद्धा करत असतो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिक सर्जरीविषयी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपले प्रेक्षकही आज ऐकून अगदी खुश झाले असतील की त्यांना वेगवेगळी माहिती मिळाली या संदर्भात आणि त्यांचे जे गैरसमज होते ते पण दूर तुम्ही केलेले आहेत. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.